दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा सर्वत्र साजरा केला जातो। त्याचप्रमाणे अर्पण महिला योगा केंद्र यांच्यामार्फत योग दिवस साजरा करण्यात आला। अर्पण योगा ग्रुपच्या सर्वेसर्वा आशा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आला। त्यांना साथ म्हणून जुने अंबरनाथ गावमधील युवा समाजसेवक अजयदादा पाटील यांनी कार्यक्रमासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। हा कार्यक्रम अंबरनाथ गाव येथील टर्फमध्ये सायंकाळी 5 वाजता पार पाडण्यात आला। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका रजनीताई पाटील व पूनमताई पाटील यांची उपस्थिती खूप मोलाची ठरली व तसेच समाजसेविका आणि लोकमत सखी मंचच्या सुरेखाताई गायकवाड, मानव अधिकारी शारदाताई अंभोरे, समाजसेविका वनमालाताई वाहुरवाग, नगरपालिका अधिकारी महाजन सर यांच्या पत्नी महाजन आणि समाजसेविका पोहेकर यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमास लाभली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरणताई शिंदे आणि आभार प्रदर्शन मनप्रीत कौर यांच्यामार्फत करण्यात आले। या कार्यक्रमात सर्व महिलांनी योगासने प्रात्यक्षिक करून दाखवले व तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि आशा तायडे यांचे मार्गदर्शन लाभले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील योगा ग्रुपतर्फे मिस योगा 2024 निवडण्यात आले। त्यामध्ये लवीना ननवानी आणि पुष्पा अडकणे या दोघींची निवड मिस योगा 2024 करण्यात आली। कार्यक्रम संपल्यावर भोजनदानामध्ये पावभाजीचा समावेश करण्यात आला। हा सर्व कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांना सर्वप्रथम अभिवादन करते व इथं उपस्थित आमचे सर्व योगा शिष्य, खरं पाहिलं तर मी आज 20 वर्षापासून ताईला ओळखते, तायडेताईला। तर त्यांनी जेव्हा अर्पण योगा केंद्र चालू केलं तेव्हा मला बोलवलं होतं आणि मी उद्घाटन केलेलं होतं त्याचं। तर तायडेताईचं जे खरोखर मनापासून आणि फ्रीमध्ये योगा करणं म्हणजे आजकाल पैशावरती सगळे आहेत, पण ह्या 1 रुपया न घेता तुम्हा सर्वांना योगा शिकवतात आणि योगा इतक्या चांगल्या प्रकारे शिकवतात की मी बघितलंय ज्या बॉडीने अशा होत्या त्या आता स्लिम झालेल्या आहेत। मला खूप बरं वाटलेलं आहे आणि आज तुम्हाला सगळे एक देव माणूस म्हणताय, तर हे ऐकून खरोखर मला खूप बरं वाटलंय आणि अशीच तायडेताई तुम्ही त्यांना पुढे न्या आणि आमच्या तायडेताई खरोखर पुढे नेणार आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना अशी नेहमी एनर्जी मिळत राहो आणि तुम्हाला शिकवत राहो। होते आपल्याला एक प्रकारचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन आपले अवयव आपल्या अंतर्गत अवयवांना मसाज आणि व्यायाम पण मिळतो। आपल्याला ताण तणावापासून आपण दूर राहतो, आपल्याला आपल्या चेहऱ्यावर तेज येते, आपल्याला सर्व याने आपली तब्येत वगैरे सुधारते। हे सर्व तुमच्या चेहऱ्यावरूनच मला दिसते असेल। पण मला आज इथे एक सांगायचं वाटते की आपण योगा बरोबर आपण नातीसुद्धा जपायला पाहिजे आणि संवादसुद्धा साधायला पाहिजे। पण मला हा ग्रुप इतका आवडला आहे की हा ग्रुप म्हणजे एक ऊर्जा देतो आणि ऊर्जा देत असताना आपल्याला त्यांनी सर्व नातीसुद्धा सांभाळलेली आहे। प्रत्येकांना एक सुखदुःखात मदत करणे, प्रत्येकाला पिकनिकमध्ये नेऊन वगैरे आपल्या त्यांचं मनोधैर्य उंचावणे आणि गेट टुगेदर असे चांगले कार्यक्रम करत राहते। मला हा ग्रुप म्हणजे एकदम खूप असं म्हणजे त्यांचा अभिमान वाटतो।